गाईज आता पुण्याला आलेलो आहे आणि यो दीपराज आणि यो अब्दुस. तर आता आम्ही 5 जण रात्री प्लॅन ठरला आहे मुंबईला जायचा आणि आता निघालेलो आहे मुंबईला. ट्रेननं जाणार, तिथं फिरणार आणि सोमवारी जाणार वेट अँड जॉयला. दोन्ही एकाच ब्लॉगमध्ये येणार आहे. तर स्टे ट्यून्स. तुझं ब्लॉगमध्ये एकदा इंट्रोडक्शन दे. नाव सांग, तुझं नाव सांग. अल्फा ब्लॉगमध्ये इंट्रो द्यायचं. ए आशा इंट्रो दे. काय जर सांगचल तुझ्याबद्दल. ए दिप्या, ए अरे आर बॉयज. काय काय पाहिजे तुला? यहाँ से ट्रेन जा रही है, वो ट्रेन है लेकिन उस पर कार लिखा है. बाय बाय. तीन ट्रेनच्या ट्रायनंतर आता ही 4थी ट्रेन भेटलेली आहे. निवांत आईस पाईस जागा आहे आणि तर जागा बघा निवांत. आपण सगळे निघाले आशा इकडे. हा तर आता निवांत निघा. पहाटचे वाजले 5 आणि हा दादर स्टेशनवर ऐकू येत असेल. सगळे उठल्यात. रात्री काय झोपले नाही ते सगळे. व्यवस्थित देतचे डोळे बघा तुम्हाला सोडून देते सगळी. आणि म्हणजे कॅमेरा धरलाय ते इथं झोपल्याला. त्यामुळं आता चाललोय निकल्याच्या खुलीव. निकल्याच्या खुलीव फ्रेश ते होणार आणि मग मरीन्सवर पडणार दिवसभर. काय करणार. आपला ब्लॉगचा शेवट मेंबर. आणि त्यानंतर आम्ही सगळे आवरलो ह्याच्या रूमवर. रूम टूर करणार होतो पण सगळे पोरं झोपलेले. आता नाश्ता करून जायचं मरीन्सला. त्याच्यानंतरची अपडेट बघू देतो काय काय. चला तर गाईज आता सुभान आहे, तो माझ्याऐवजी ब्लॉग करणार आहे. तर सुभान शेअर युअर थॉट्स. तर गाईज आता आपण जस्ट मरीन ड्राईव्हला आलेलो आहोत आणि ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवतो एक थोड्याच वेळात. इथं किती क्राऊड आहे ते तुम्ही क्राऊड बघू शकता. हे कम्प्लीट क्राऊड आहे इथे. तर ह्या साईडला नाही आहे, या साईडला बघू शकता तुम्ही. कम्प्लीट क्राऊड तुम्हाला दिसेल. आणि हे मरीन ड्राईव्हचं एक सुंदर असा व्ह्यू इथून दिसतोय तुम्हाला. तर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. पूर्ण दाखवलेलं दिसते की त्यांना. आनंद घेऊ शकता. आणि आपण पुढे बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. तर तुम्हाला फुल ऑन एंटरटेनमेंट मिळणार आहे. तुम्हाला अजिबात बोर करणार नाही आम्ही. तर मरीन ड्रायव्हर स्पंदन चौगुले इथे टॅटू बनवत आहेत. तर चला आपण त्यांचा टॅटू बघू शकतो. तर हा बघा टॅटूचं काम सुरू आहे. तर आपण स्पंदन चौगुलेंना विचारूया की ॲक्च्युली या टॅटूचं नाव काय आहे आणि याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर मी तुम्हाला सांगतो, जो टॅटू आहे पेनचा. जे नरुटो लवर्स आहेत त्यांना फक्त कळणार आहे. बाकी कुणाला पेन बी कळणार नाही. आणि याचं महत्त्व असं आहे. काय महत्त्व आहे? काय चांगलं दिसते बरोबर. कसं असते, पॉन्ड्स पावडर लावतात. हे लावलं की टॅटू धरून राहतो, पाण्यात जात नाही. आणि या अल्फा जो टॅटू काढून घेतला आहे, घरं काढला आहे, जास्त काही केलं नाही अल्फानं. दाखवतो तुम्हाला, घर दिसेल थोड्या वेळा. अरे ह्याचं शेजारचं आणि पलीकडच्या 3 घरं काढून घेतलं. हाय का टॅटू तू पण टाळ्या वाजव. चला एवढी मारायचं चालू आहे इथं बी. काय वाजव. आपण करणार आहे पुशअप चॅलेंज. तर आपले 5 कंटेस्टंट आहे. आताच मारू नको. आता जो पहिला उठेल तो आहे बैल. मागे 1 2 3. अल्फा उठलेला आहे, स्पंदन पण उठलेला आहे. आपल्याला कळलेलं आहे की आमच्या 5 जणांच्यात बाई कोण आहे. तर बाई ह्यो आहे. का म्हणजे सांगतो तुम्हाला, भागच घेतला नाही. आणि दुसरी बाई बघायची असली तरी कुठं आहे. हो बाई तिकडे तिकडे. आता शॉपिंग झालेली आहे. बरेच काय काय सोल्ड स्टोर मधनं घेतलं. काय घेतलं का नाही कुठनं घेतलं. सोल्ड स्टोर ब्लॅक पॅन्थर एडिशन. आणि आता बँड्राला चालले. अल्फानं पण घेतलंय बरंच काय काय. आता माझ्याऐवजी दीपराज ब्लॉगवर आपलं
जर्नी व्यक्त करणार आहे. अल्फा सुभान तर आमचा उपवास धरलाय. काय लय अवघड झाले सुभानचं. आता चाललोय परत. होय होय अरे इकडे घे रे. आता चाललोय परत प्रगती एक्सप्रेस 4:30 वाजता जाऊन जे झोपणार उद्या भेटण्याच्या भाई. सनी भाई अब बोल ना पांडे. किधर से आ रहे? अरे अभी अपन गया था दुबई. ये वीडियो में लेके आया. ये पूरा सोने गए कितना 17,000 के लोग. चल जाऊ क्या पांड्या. बाबा जो आता आपल्या ट्रेनमध्ये एक भयानक वाद झालेला आहे. तर मागे एक लेडीज आणि एक जेंट्स यांच्यात वाद झालेला आहे. तर त्या लेडीजनं जेंट्सना एकदम टॉप नॉच आणि सुपेरियर शिवाय दिलेले आहेत. ते ऐकून मन एकदम तृप्त झाले आपलं. कोण जिंकलं? तर त्यामध्ये विषय काय झाला. लेडीजना शिव्या दिल्या लेडीजच्या शिव्या दिल्या जेंट्सच्या शिव्या ऐकल्या सगळ्या अपघात करून घेतल्या. आणि नंतर शेवटला जे एक्सप्लोर केला कोण तुम्ही लावून दिला. कोण जिंकलं ते सांग. त्यामध्ये शेवटला मला असं वाटतं जेंट्स जिंकलेला आहे. कारण त्या विषयानंतर सगळे शांत झालेलं आहे. त्या ठिकाणी जिंकलेलं आहे. नो रेसिझम. मी काय बोललो नाही. सगळं आपलं सुभान आशफाक मोमेंट बोललेलं आहे. आपल्याला कंटेंटची गरज नाही. काल सगळे जमले होते त्यामुळं काय ब्लॉग एंड केला नाही. तर आता दुसरा दिवस चालू झाला आहे. आता आम्ही सगळे आवरलो आहे आणि आपला मित्र मानव, पुष्कर आणि दीपक यांना घेऊन आपण चाललो आहे वेट एन्जॉयला. तर आपण एक छोटा रिव्ह्यू करणार आहे की कालचं ट्रिप लोकांना कशी वाटली. लोकांना म्हणजे आपल्या पोरांना. तर पहिला आपल्या इथं बोलणार आहे तो आहे सुभान. हाय गाईज. तर कालचा रिव्ह्यू द्यायचं झालं तर काल आपण एकदम भारीमध्ये 1 डे ट्रिप आपण मुंबईला केली. ज्यामध्ये आपण सगळं फुटकाट केले. आपण जाणं येणं आणि लोकलमधून फिरणं सगळं आपण फुटकाट करून निवांत आपण त्याच्यामध्ये खरेदी करून आलो आहोत. तर एकदम मस्त एक्सपिरियन्स होता आपला कालचा. दुसरा मेंबर आपला अल्फा जो सांगणार आहे कशी वाटली ट्रिप. आम्ही गेलो मुंबईला आणि वाटलं सगळे गेलो पंढरपूर जाऊन आलो ट्रेनने. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता असा. लोकलने फिरलो होतो पण असं ट्रेनने फर्स्ट टाईम असं मजा आली. आज काल गाव वैतागलेलो. काल झोपलो निवांत आराम झाला. आज उठलो. बाकी काय मानव इज हिअर. हे हंटर घेतलाय मित्रांना आपल्या. तर गाईज आता एंट्री भेटल्या आम्हाला. आता लय धडपडून एंट्री भेटल्या. तिथे येणार असला तर मी काय म्हणते जर तुम्ही वेट एन्ड जॉयला येणार असला तर फक्त ऑनलाईन तिकीट काढा. ऑफलाईनच्या नादाला लागलं की नाही लय धावपळ होते. हा कंदील लागते. अरे सगळे बघतात का पोरासाठी आपण एवढं धडपडून आलेलं आहे. अल्फा तुला कसं वाटतं एंट्री भेटल्यावर? एक नंबर वाटतं. पैसे गेले मला. खरे पैसे कुठे जातात माहिती का? ऍव्हरेज भाई इतकं. हंटर ओनर ब्रो. हंटर ओनर 200 वगैरे जायचं स्प्लेंडर. आता 500. पुष्कर आणि दीपक हे आपला खास दोस्त होता. हाय भाई, हाय, अजून हाय. हे पुष्कर तर माझ्या बरंच होता. त्यामुळं दीपकला लय दिवसांनी भेटतोय मी. हो जरा वेगळ्या कामात बिझी. 2 बिल्डर जी वॉटर पार्कला जाणार आहेत आणि यांची बॉडी फ्लेक्स करायलेत. हा शबाश. आणि मी 90 डिग्री करणार आहे. तर गाईज आता 90 डिग्री जाऊ का? तर गाईज सपलंय गाईज सपलंय आता. अरे पाणी गेला. डिग्री स्टार्ट झालेलं आहे आपलं.
वेट एन्जॉय ब्लॉक करा नाही जायचं कुठं पळते तिकडे हे चल बायका घेत पळून जायचं नाही 90 डिग्री मारायचं मारणार का नाही हा 90 डिग्री नाही मार बाई आहेस काय काय करणार सांग रेड मधनं येतो रेड मधनं येलो नको कुठलं रेड मधनं येतो हे लय डेंजर आहे रे भावा ते काय नाही होत रे बारकाईस काय आणि परत वेस्ट एन्जॉय म्हटलास आयुष्यात कधी आणणार नाही घ्यायचं रे मला पुढचं आयुष्य जगायचं गप चल रे अरे तुम्ही मारलाय ऐकला मी पण मारला काय पळाय मी ओ बाई अल्फा ओ बैफा काकी अल्पा अल्पा काकी जावा जावा ओ अल्पा काकी अल्पा काकी अल्पा काकी तर आता काही कंटाळा आलाय आणि आता चाललंय अम्युजमेंट पार्कला नको वाटाले तर तरी जायला लागणार पैसे भरले म्हणलं बघून येतो आता आल्यावर बाकी बघून येतो हा स्पॉटेड स्पंदन राईड करतो स्पॉटेड सोबत ही राईड चालू झालेली आहे वर चाललेलो आहे तर बघू आपण हे पार्ट्स तुमच्यासाठी इंटू 2 न पळवतो मी त्याचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवटची बस लेव लिओ पहिल्याच्या माता नको तुझे या तलावातनं वेट एन्जॉयवाली पाणी ओढाले तर चालू झालेलं आहे स्पीड पकडलेली आहे स्पीड खूप जास्त पकडलेली आहे मला मोबाईल घस पकडायला लागणार आहे जराची पाटणार आहे बाबा दादा जराची पाटणार विषय आहे आहे विषय हार्ड आहे आमच्या अल्फाला ही राईड बघून छातीत कळे आल्यात आता काय करायचं सांगा तुम्ही हे बाई ओ मान्य कर बाई आहे मी तुला कधीच काय म्हणत नाही मान्य कर ते करणार का नाही ठीक आहे ना अजून यायचं आपल्याला आज करायचं इज्जतीत बैगिरी नाही करायचं तुझ्यासाठी आलो इकडे तर गाईज आता वेट एन्जॉय सक्सेसफुली पार पडलेला आहे झालं एकदाची तर आता आता कुठं घरला चाललोय मी म्हणजे आखीवाटला चाललोय आता दीप्याच्या रूमवर जाणार बॅगा बिगा घेणार जाऊन कुठं आणि जाणार संकल्प माने क्रिकेट मॅच झाली का तुमची जिंकला शिकला का तो काय खेळला का फेकला का बॉल येऊ नसता चिअरिंग चेअर चेअर तू काय केला माने चिअरिंग दीपराज सी यू नेक्स्ट टाइम लव यू लास्ट डे गाईज हॅट्रिक ऑफ मेरिडियन्स तो घेतला नाही सोडा घेणार म्हणतो पैसेच नाही डे 3 रितेश रमेश गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे सुभानच्या खोलीवर बोल की रित्या काय तर काय बोलू आता हाय कर ऑडियन्सला हाय कर हाय तर आता घरला आलेलं आहे सगळी ट्रिप व्यवस्थित झाली आणि जरा घरी काम होतं म्हणून घरी आलतो तर आता पुढची ट्रिप लवकरच होईल